नमस्कार मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का की आपल्या देशामधले जे मोठमोठे उद्योगपती असतील, राजकारणी असतील किंवा सेलिब्रिटी असतील, यांच्या घरामध्ये जेव्हा काही दुःखद घटना घडते, एखाद्याचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांच्या घरामधील तरुण आपल्या हिंदू धर्मातील प्रथेप्रमाणे डोक्याचं मुंडन करताना दिसत नाहीत। आता याला काही अपवाद असतीलही, पण बहुतांशी लोक मुंडन करत नाहीत। आता तेच जर आपण गावखेड्यामध्ये पाहिलं तर एखाद्या व्यक्तीच्या वडिलांच्या निधनानंतर त्या मुलाचं मुंडन केलं जातं आणि हे मुंडन करणं गावामध्ये सक्तीचं असतं। नाही केलं तर समाज त्याला अशुभ मानतो किंवा वाईट नजरेने बघू लागतो। आता प्रश्न पडतो की हे नियम फक्त सामान्य माणसासाठी आहेत का? हे नियम फक्त गावखेड्यापुरते मर्यादित आहेत का? तर आपण याच प्रश्नाला थोडं खोलात जाऊन समजून घेऊया। मित्रांनो, हा पॅटर्न काही आजचा नाही किंवा ही फॅशन काही आज सुरू झालेली नाही। तुम्हाला मी उदाहरण देतो की इंदिरा गांधींची जेव्हा हत्या झाली होती तेव्हा राजीव गांधींनी मुंडन केलं नव्हतं। पुढे राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर राहुल गांधींनीही मुंडन केलं नव्हतं। हरिवंश राय बच्चनच्या मृत्यूनंतर अमिताभ बच्चननी मुंडन केलं नव्हतं। स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा प्रतीक बब्बरने मुंडन केलं नव्हतं। आता लॉकडाऊनच्या दरम्यान ऋषी कपूर यांचं निधन झालं तर रणबीर कपूरने मुंडन केलं नव्हतं। आपण थोडे जवळचे उदाहरणं पाहू। प्रमोद महाजनच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने मुंडन केलं नाही। बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनीही मुंडन केल्याचं मला आढळलं नाही। आणि आता अलीकडे अजित पवार यांचं जे निधन झालं त्यामध्ये अजित पवारांच्या मुलांनी सुद्धा मुंडन केलं नव्हतं असं मला दिसून आलं। आता मित्रांनो, मराठी चित्रपटसृष्टीत सुद्धा आपल्याला अशाच प्रकारची उदाहरणं बघायला मिळतील। अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे गश्मीर महाजन यांनी सुद्धा त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मुंडन केलं नव्हतं। आता तुम्ही म्हणाल की हे लोक मुंडन का करत नाहीत? तर मित्रांनो, हे प्रसिद्ध किंवा हे श्रीमंत लोक मुंडन करण्याऐवजी प्रतिकात्मक वपन करतात। म्हणजे अगदी डोक्याच्या मागील थोडेसे केस कापून तात्पुरता विधी पूर्ण केला जातो। आता मित्रांनो, यामध्ये ब्राह्मण लोकच काहीतरी त्याच्या मागचं सायन्स किंवा कारण सांगू शकतील। मात्र वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा जुना सामाजिक दृष्टिकोन असा होता की पूर्वीच्या काळी जेव्हा साधे साबण, सॅनिटायझेशन असं काही नसायचं, अस्वच्छता खूप जास्त होती, तेव्हा अंत्यसंस्काराच्या वेळी जंतू संसर्ग होऊ नये म्हणून स्वच्छतेच्या कारणासाठी मुंडन केलं जायचं असं सांगितलं जातं। मात्र आज जग खूप पुढे गेलं आहे। स्वच्छतेसाठी केस काढण्याची गरज नाही। तरीसुद्धा ग्रामीण भागात आणि सामान्य कुटुंबात या जुन्या प्रथांचा आणि या सामाजिक दबावांचा पगडा अजूनही खूप मोठा आहे। गावाकडे लोक काय म्हणतील या भीतीपोटी आणि आंधळेपणाने या प्रथा फॉलो केल्या जातात। यावर मला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा विदूषक हा चित्रपट आठवतो। या चित्रपटाच्या सुरुवातीलाच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कॅरेक्टरच्या आईचा मृत्यू होतो आणि लक्ष्मीकांत बेर्डे खूप मोठे सुपरस्टार होतात, तेव्हा ते गावामध्ये आल्यानंतर त्यांची मुंडन करण्याची प्रथा फॉलो करत नाहीत आणि ते मुंडन करण्याऐवजी विग लावून ते अंत्यसंस्काराचे विधी पूर्ण करतात। तर मित्रांनो, थोडक्यात काय तर आज समाज बदलतोय। सोशल मीडियामुळे आपल्याला मोठमोठ्या विचारसरणी आता समजायला लागल्यात। जे लोक जगाच्या पाठीवर फिरलेत, कोट्यवधी रुपयाची त्यांनी संपत्ती कमवली, ज्यांचे मुलं विदेशामध्ये शिकत आहेत आणि ते लोक आता व्यावहारिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन पुढे जात आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आजही गावखेड्यातील सामान्य माणूस त्या जुन्याच परंपरेत अडकलेला दिसत आहे। आता मित्रांनो, मुंडन करणं योग्य की अयोग्य हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो। मात्र तुमच्या मते या प्रथांमध्ये काळानुसार काही बदल व्हायला पाहिजे का? गावखेड्यामध्ये पाळले जाणारे नियम हे नेहमीच योग्यच असतात का? किंवा यावर तुमचं काही वेगळं मत आहे? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की लिहा।